उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आपल्याला टाकायचे आहेत। फूल असलं तर फूल देखील तुम्ही टाकू शकता। तर आणि आपल्याला आपलं नाव म्हणून की मी ऐश्वर्या काश्यप गोत्राची आहे। तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणावं, जर तुमचं गोत्र माहीत असेल तर त्याचं नाव घ्यायचं। तर अशा प्रकारे आपल्याला आपलं गोत्र म्हणून आपण हे 14 पाठ करत आहोत असा आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना फक्त ही एक चूक नाही करायची की अखंड शब्द नाही वापरायचा की मी अखंड पाठ करेन। हे बघा, आपण संसारिक माणसं आहेत, काही वेळेस आपला मासिक धर्म येतो किंवा सूतक येतं, विटाळ येतो, काही ना काही आपले प्रॉब्लेम सुरू असतात, त्यामुळे अखंड शब्द वापरायचा नाही। अखंड आपल्याकडून सेवा काही वेळेस घडत नाही, त्यामुळे आपला संकल्प तुटला जातो, म्हणून आपल्याला ही चूक करायची नाही। जसं जमेल तसं आपण सेवा करायची आहे। तर आपल्याला मासिक धर्माचे 5 दिवस, जर मासिक धर्म आला तर 5 दिवस सोडून द्यायचे, बाकी आपली सेवा ही कंटिन्यू सुरू ठेवायची। 14 पाठ आता कशा प्रकारे करायचे हे बघा, या वर्षी 10 दिवसांची नवरात्र आल्यामुळे तुम्हाला याचे पाठ हे 14 पाठ जर करायचे असतील तर तुम्हाला 4 दिवस 2-2 पाठ करावे लागतील। म्हणजे संपूर्ण 2-2 पाठ, म्हणजे 1 ते 13 वेळेस तुम्हाला 2दा वाचावं लागेल। ते 8 पाठ होतात 4 दिवस 2 वेळेस वाचल्यामुळे, आणि बाकीचे 6 दिवस तुम्ही 1-1 पाठ वाचला तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे आपण याचे 14 पाठ करू शकतो। तुम्हाला 9 पाठ करायचे असतील तर 9 पाठ देखील तुम्ही करू शकता। कोणी 7 पाठ करतं तर कोणी 1च पाठ करतं। आता याच्यामधलं आपल्याला काय काय वाचायचं आहे, हा ग्रंथ पूर्ण वाचायची गरज नाही, तर आपल्याला यामधलं काय काय वाचायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, हा दुर्गा सप्तशती ग्रंथ उघडल्यानंतर आपल्याला श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना येते, ती सुद्धा वाचायची गरज नाही। अवतरणिका सुद्धा आपल्याला वाचायची नाहीये। श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र सुद्धा आपल्याला वाचायचं नाहीये। आपल्याला डायरेक्टली देव्या कवचम पासून सुरुवात करायची आहे। तर हे देवी कवचम आपल्याला वाचायचं आहे। हे देवी कवचम आपल्याला वाचल्यामुळे आपल्या भोवती दुर्गा देवीचा आपलं कवच निर्माण होतं असं म्हटलं जातं, त्यामुळे नकारात्मकता आपल्या आजूबाजूला राहत नाही असं म्हटलं जातं। म्हणून आपल्याला देव्या कवचम अगोदर आवर्जून वाचायचं आहे। त्यानंतर अर्गला स्तोत्रमचं आपल्याला पठण करायचं आहे। त्यानंतर किलक स्तोत्रम आपल्याला वाचायचं आहे आणि रात्री सुक्तम आपल्याला वाचायचं आहे। त्यानंतर आपल्याला अध्याय पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे, ते संपूर्ण आपले अध्याय 13 पर्यंत आपल्याला वाचायचं आहे। आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त सुद्धा आपल्याला वाचायचं आहे। प्राधानिक